सरांकडे जाते। सर, सध्या कर्तव्य पथावरती जे संचलन सुरू आहे त्याची काय वैशिष्ट्ये आहेत आणि कोणाचं संचलन सध्या सुरू आहे? आपण जसं पाहतोय की सीएपीएफ सेंट्रली आर्म्ड पोलीस फोर्सेस यांची कंटिंजंट आपल्या डोळ्यासमोर आता त्या ठिकाणी गेलेली आहे। सर्वात पहिल्यांदा जे आहे बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसचं जे आहे कंटिंजंट होतं, त्यानंतर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस आपल्याला जसं माहिती आहे की जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर प्रोजेक्ट्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत किंवा आता पार्लमेंटची सुरक्षा सुद्धा जी आहे ती या सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेसच्या जवानांद्वारे त्या ठिकाणी जे आहे त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली जाते। त्यानंतर सीआरपीएफचं कंटिंजंट होतं आणि सर्वात सुरुवातीला आपण जे पाहिलं आयसीजी ज्याला आपण इंडियन कोस्ट गार्ड म्हणू त्याचे कंटिंजंट त्या ठिकाणी होते। आणि या सगळ्या कंटिंजंट मध्ये एक बाब तुम्ही विशेष त्या ठिकाणी ऑब्झर्व केली असेल की यामध्ये महिलांचा भरणा अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे। म्हणजे फक्त आर्म्ड फोर्सेस मध्येच नाही, आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्येच नाही, जे एक्सटर्नल थ्रेटचा मुकाबला करतात, बाह्य आक्रमणापासून जे आहे आपल्या देशाचं संरक्षण त्या ठिकाणी करतात, पण इंटरनल सिक्युरिटी आंतरिक सुरक्षिततेशी संबंधित सुद्धा जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सुद्धा सोडवणूक करण्यासाठी महिला तत्पर आहेत। हेच या सीएपीएफच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंटिंजंटच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। आणि त्यातलाच पुढचा एक भाग म्हणजे आयटीबीपी इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस। आपल्याला माहित आहे मागच्या काही वर्षांमध्ये चायनाकडून जो आहे फार मोठा खतरा भारताच्या सुरक्षिततेला निर्माण झाला होता आणि या चायनाचा बंदोबस्त करण्यासाठी त्या सीमांवर एलएसी वर बऱ्याच ठिकाणी या आयटीबीपीच्या जवानांचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश असतो। नक्कीच मागच्या काही वर्षांमध्ये आयटीबीपीची भूमिका ही भारताच्या रक्षणासाठी, भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आयटीबीपीचं कंटिंजंट हे महत्त्वाचं ठरतं।